बिर्याणी म्हटली की आपल्या डोळ्यासमोर नेहमीच चिकन बिर्याणी किंवा मटण बिर्याणी येते. परंतु व्हेज खाणाऱ्यांना मग काय वेगळं बनवायचं हा जर प्रश्न पडत असेल तर पनीर मखनी दम बिर्याणी हा पर्याय उत्तम आहे. नमस्कार, मी सीमा सावंत. मनातलं सारं काही या चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर पटकन सबस्क्राईब करा. पनीर मखनी दम बिर्याणी करण्याकरता आपण इथे चांगल्या प्रतीचा अर्धा किलो बासमती तांदूळ घेतलेला आहे. आता आपण याला 4-5 वेळेला चांगलं धुणार आहोत. आपले तांदूळ 5 वेळेला धुवून झालेले आहेत. आता आपण त्यांना पाण्यामध्ये 1 तास भिजत ठेवणार आहोत. आपले तांदूळ भिजत आहेत तोपर्यंत आपण बरिस्ता करून घेऊया. त्यासाठी आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्यात गोडे तेल घेतलेलं आहे. त्यासाठी आपण 4 मोठे कांदे उभे चिरून त्याला थोड्या वेळासाठी मीठ घालून ठेवलेलं होतं. ते आपण तेलामध्ये आता परतायचे आहेत. कांदा आपण तेलामध्ये सतत हलवत राहायचा आहे. आताच्या सीझनला कांदे थोडे ओलसर असतात, त्यामुळे ते पटकन भाजत नाहीत. त्यासाठी आपण त्यांना थोडा वेळ हलवत राहायचं आहे. आपला कांदा इथे भाजतो आहे. एक तर तो क्वांटिटीमध्ये आता कमी दिसायला लागलेला आहे आणि त्याने तेलही सोडलेलं आहे. आपला कांदा भाजून झालेला आहे. आपला बरिस्ता तयार आहे. आपण त्याला आता काढून घेऊया. आपण कांद्याला टिश्यू पेपरवर काढल्यामुळे एक्सेस ऑइल तर शोषून घेईल. आपण त्याला असा मोकळा मोकळा ठेवायचा आहे. बिर्याणीसाठी लागणारी मखनी बनवण्यासाठी आपण इथे 3 चमचे बटर घ्यायचं आहे. आणि त्यात आपण 1 चमचा गोड तेल घालायचं आहे. अर्धा आणि अर्धा 1. त्यात अर्धा चमचा आपण जिरं टाकायचं आहे. 2 इंच दालचिनीचा तुकडा टाकायचा आहे. आपण त्याला तोडून टाकूया. एक तेजपत्ता टाकायचा आहे. 3 हिरव्या वेलची टाकायच्या आहेत. आपण त्याची तोंड फोडून घेतलेली आहेत जेणेकरून त्याचा स्वाद जास्त उतरेल. आणि 1 मसाला वेलची टाकायची आहे, ती पण आपण फोडून घेतलेली आहे. त्यामध्ये 1 मोठा कांदा आपण उभा चिरून टाकायचा आहे. चार मोठे टोमॅटो आपण त्याचे उभे आडवे तुकडे केलेले आहेत, तेही टाकायचे आहे. आपण इथे 15 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, त्याही टाकायच्या आहेत. 2 इंच आल्याचा तुकडा आपण त्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. 1 हिरवी मिरची आपण ती मधून कापून घेतलेली आहे. यात आपण 15 काजू घालायचे आहेत. 1 टेबलस्पून धना पावडर घालायची आहे.
1 टेबलस्पून आपण लाल मिरची पावडर घालणार आहोत. पाव चमचा हळद घालूया. मखनी बनवताना मखनीला जे आपल्याला गरम पाणी लागणार आहे ते आपण बाजूच्या गॅसवर करायला ठेवलेलं आहे. पाव चमचा आपण गरम मसाला टाकायचा आहे. अर्धा चमचा साखर टाकायची आहे. चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. आणि भरपूर कोथिंबीर टाकायची आहे. दोन मिनिटं आपल्याला हे सर्व मिश्रण असंच परतत राहायचं आहे. आपले सर्व पदार्थ एकजीव झालेले आहेत. आता आपण त्यामध्ये गरम पाणी घालणार आहोत. 2 मिनिटं चांगलं मिश्रण शिजल्यानंतर आपण त्यामध्ये पाणी घालणार आहोत. पाणी त्याच्यावर येईल इतपत घालायचं आहे. परत एकदा मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आणि 15 मिनिटांसाठी चांगलं शिजवून घ्यायचं आहे. आपण त्यावर झाकण ठेवणार आहोत आणि गॅस स्लो टू मीडियम ठेवायचा आहे. टोमॅटोही विरघळलेले आहेत आणि त्याचं पाणी झालेलं आहे. आता आपण गॅस थोडा मोठा करूया आणि त्यावर झाकण ठेवूया. आपण अधूनमधून झाकण काढून मिश्रण ढवळायचं आहे. आपलं मिश्रण छान शिजलेलं आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि हे मिश्रण बाजूला ठेवूया जेणेकरून ते थंड होईल आणि त्यानंतर आपण त्याला मिक्सरवर बारीक पेस्ट करून घेऊ. आता आपण पनीर घ्यायचं आहे आणि त्याचे तुकडे करायचे आहेत. त्याला आपण थोड्या वेळासाठी गोडे तेलामध्ये भाजणार आहोत. आपण 500 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे. पॅन गॅसवर ठेवलेला आहे आणि त्यात गोडे तेल घातलेलं आहे. आपण 1 चमचा गोडे तेल घातलेलं आहे. ते गरम झालेलं आहे. आपण आता जे पनीरचे तुकडे कापून घेतलेले आहेत, चौकोनी तुकडे, ते आपण घालायचे आहेत.
आणि त्यावर थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे. आपण पनीरचे पीसेस उलटवलेले आहेत. आता दुसऱ्या बाजूनी सुद्धा थोडा हलका भुरा कलर आल्यावर आपण गॅस बंद करायचा आहे. आपले दुसऱ्या बाजूनीही भाजून झालेले आहेत. भुरा कलर त्याला आलेला आहे. आपण गॅस बंद करूया. आता आपण भात शिजवण्यासाठी इथे एक कुकरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण जेवढे तांदूळ घेतलेले आहेत त्याच्या दुप्पट पाणी घेतलेलं आहे. त्यात आपण 4 हिरव्या वेलच्या टाकणार आहोत. अर्थात त्याची तोंडं फोडून घेतलेली आहेत. 1 मसाला वेलची टाकणार आहे आणि त्याचंही तोंड फोडलेलं आहे. 4 मिऱ्या आणि 4 लवंगा आपण त्यामध्ये टाकणार आहोत. 1 तेजपत्ता आणि 1 चमचा जिरं टाकणार आहोत. 1 हिरवी मिरची ती आपण मधून कापून घेतलेली आहेत तीही टाकायची आहे. आता पाण्याला 1 उकळी येऊ द्यायची आहे. आता या पाण्याला 1 उकळी आलेली आहे. आपण जो तांदूळ भिजत घातला होता तो आपण त्यामध्ये टाकायचा आहे. आपण त्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे बाजूला. आता आपण त्याला यामध्ये टाकूया. तांदूळ आपण शिजू द्यायचा आहे. आता आपण यामध्ये 1 चमचा लिंबाचा रस टाकायचा आहे. हे मी घेतलेलं लिंबू एक छोटंसं लिंबू आहे आणि त्याचा अर्धा भाग आपण घेतलेला आहे जेणेकरून त्याचा 1 चमचाच रस निघेल. लिंबामुळे भात मोकळा होतो आणि पांढरा शुभ्र होतो आणि त्याला चांगली चवही येते. आता लिंबाचं हे जे साल आहे ते आपण यामध्ये टाकणार आहोत. परत एकदा मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. आपण त्यात आता मीठ घालणार आहोत. आपण मीठ जास्त घालायचं आहे, थोडंसं जास्त घालायचं आहे जेणेकरून हे जे पाणी आहे ते थोडं खारट लागलं पाहिजे इतपत आपल्याला मीठ घालायचं आहे. आपला भात शिजतच आलेला आहे. आपल्याला तो 1 दाणा कच्चा शिजवायचा आहे. म्हणजे भाताचं 1 शेत जर आपण तोंडात टाकलं तर ते दाताखाली थोडं कडक लागलं पाहिजे असं आपल्याला त्याला शिजवायचं आहे. आता आपण मखनीचं मिश्रण जे थंड झालेलं आहे ते मिक्सरमध्ये घालून त्याची पेस्ट करणार आहोत. त्यासाठी आपण मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे सर्व मिश्रण टाकायचं आहे. मिश्रण मिक्सरच्या भांड्यात घालताना आपण जे तेजपत्ता त्यामध्ये टाकला होता शिजवताना तो काढून टाकायचा आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही खडे मसालेही काढून टाकू शकता. आणि भांड्यामध्ये आपण जे
तांदूळ भिजवलेले पाणी होतं उरलेलं ते घालून कढईशी साफ करून घ्यायची आणि ते पाणी त्या ग्रेव्हीमध्ये टाकायचं आहे। आपली स्मूथ पेस्ट झालेली आहे। इतकी स्मूथ पेस्ट आपल्याला करायची आहे। हीच पेस्ट आपण इतर भाज्या करताना सुद्धा त्यामध्ये घालू शकतो, म्हणजे भाज्यांना अगदी हॉटेलसारखी चव येईल। आता आपण यामध्ये 3 चमचे दही टाकायचं आहे ग्रेव्हीमध्ये। ऑप्शनल आहे, तुम्हाला नको असेल तर नाही टाकलात तरी चालेल, पण बिर्याणी म्हणून आपण जनरली दही टाकतोच। आणि 1 सेकंदासाठी आपण मिक्सरवर फिरवून घ्यायचं आहे। आता बिर्याणीचं लेअरिंग करण्यासाठी आपण एक भांडं गरम करत ठेवलेलं आहे। त्यामध्ये आपण साजूक तूप घालणार आहोत आणि ते सर्व भांड्याला आतून लावून घेणार आहोत। बिर्याणी खाली लागू नये म्हणून आपण त्यामध्ये बटाट्याचे काप घालणार आहोत। आपण बटाटा सोलटून त्याचे तुकडे बारीक करायचे आहेत, पातळ काप करायचे आहेत आणि ते काप आपण कढईच्या आतून भांड्याच्या आतून लावून घ्यायचे आहेत। आता आपण त्याच्यावर थोडंसं मीठ स्प्रिंकल करायचं आहे। त्यावर आपण जी मखनी ग्रेव्ही बनवली होती ती टाकायची आहे। त्यावर आपण 2 चमचे बिर्याणी मसाला टाकायचा आहे। त्यावर थोडासा बरिस्ता टाकायचा आहे। त्यावर कोथिंबीर टाकायची आहे। त्यावर पुदिना टाकायचा आहे। त्यावर एक कच्चा दाणा आपण जो शिजवलेला भात आहे तो टाकायचा आहे। भात घालण्याआधी आपण त्यामधील तेजपत्ता, लिंबूची साल आणि मिरची वगैरे काढून टाकलेल्या आहे। आपण फक्त वेलच्या ठेवलेल्या आहेत, जेणेकरून त्याचा स्वाद कायम राहील। आपण 2 क्यूब बटर त्यावर टाकणार आहोत। उरलेला बरिस्ता टाकायचा आहे।
त्यावर आपण ग्रेव्ही टाकायची आहे. थोडासा पुदिना, इथे एक गोष्ट मला नमूद करावीशी वाटते. मी जे भांडं घेतलेलं आहे, मी जे कढई घेतलेली आहे, त्याचं भांडं त्यावर व्यवस्थित बसतं. जराही त्यातून वाफ बाहेर येत नाही, म्हणजे त्याला व्यवस्थित दम लागतो बिर्याणीला. परंतु तुमच्याकडे जर असं भांडं नसेल तर तुम्ही त्यावर गव्हाच्या पिठाची वळी करून चारी बाजूने गोलाकार लावून घेऊ शकता आणि त्यावर झाकण घट्ट बसवू शकता. गव्हाच्या पिठाच्या वळीऐवजी तुम्ही कॉटनचं कापडसुद्धा भिजवून ओलसर करून तेही चारी बाजूने लावून घेऊ शकता. दहा मिनटं हाय फ्लेम, 15 मिनटं लो फ्लेमवर आपण बिर्याणी शिजवलेली आहे. बघा किती छान वाफ आलेली आहे. आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि 15 मिनिटासाठी आपण तसंच झाकण लावून ठेवायचं आहे. आपण ते उघडायचं नाही आहे आणि एवढ्यात आपण प्लेटिंगही करायचं नाही आहे. आपण 15 मिनिटं त्याला तसंच मुरू द्यायची आहे. आपली 15 मिनिटं गॅस बंद केल्यानंतर झालेली आहे. आपली बिर्याणी, पनीर मखनी दम बिर्याणी खाण्यासाठी तयार आहे. आपण इतर बिर्याणींसारखं मिक्स करून घ्यायचा नाही आहे. या बिर्याणीमध्ये आपण प्लेटमध्ये प्रथम सफेद भात सर्व करणार आहोत. त्यानंतर आपण ग्रेव्ही असलेला भात टाकायचा आहे. त्यावर पनीरचे तुकडे टाकायचे आहेत. आणि त्यावर पुदिन्याची पानं ठेवायची आहेत. आपली पनीर मखनी दम बिर्याणी खाण्यासाठी तयार आहे. तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, कमेंटही करा. पनीर मखनी दम बिर्याणीबरोबर आपण सॅलड सर्व केलेला आहे. इयर एंडला काही खास बेत करायचं असेल तर पनीर मखनी दम बिर्याणी करायला काहीच हरकत नाही. सगळ्यांना खाता येण्यासारखी आणि सुंदर चवीची अशी ही पनीर मखनी दम बिर्याणी नक्की करून पहा.